नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला निकाल. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. जलसिंचन खात्यातल्या भ्रष्टाचारावरून अजित पवार यांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा. युती सरकारच्या काळात पार्टी फंडसाठी एका जलसिंचन योजनेमध्ये 100 कोटी वाढवल्याचा अजित पवार यांचा गौप्यस्फोट. युती सरकारच्या काळात जलसंपदा खातं होतं भाजपकडे. अजित पवार यांचे आरोप तत्कालीन जलसंपदा मंत्री एकनाथ खडसे यांनी फेटाळले. अजित पवार यांच्याकडे पुरावे असतील तर समोर आणावेत, खडसेंची मागणी. दुबार मतदारांना रोखण्यासाठी ठाकरेंकडून भगवा गार्ड तैनात. बूथ प्रमुखांना अमित ठाकरे करणार मार्गदर्शन. सत्तेसाठी मराठी अस्मितेचा ठाकरेंना सोयीस्कर विसर. काँग्रेससोबत जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा अपमान केला. रवींद्र चव्हाण यांचा ठाकरेंवर निशाणा. उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार. राज्य निवडणूक आयोगाकडून निर्णयात बदल. पत्रकं मात्र वाटता येणार नाहीत. बदलापुरात भाजपचे नयन मुठे यांना मारहाण. मुठे यांच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड. सूरज मुठे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्वेत मोठा राडा. खडगोलवलीमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्यामुळे ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. विकी तरे यांनी सर्व आरोप फेटाळले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय आता नवीन वास्तूत शिफ्ट होणार. सेवा तीर्थ संकुलामध्ये पंतप्रधान कार्यालयाचं स्थलांतर. देशातील महत्त्वाची सरकारी कार्यालय एकाच छताखाली.